पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू झाला आणि त्यांचा पार्थिवावरती थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मात्र जिथे हे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं तिथे हे सगळे डोंबिवलीकर जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत। डोंबिवलीतल्या बागशाळा मैदाना इथे हे तीनही पार्थिव जे आहेत ते काही वेळासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेले होते आणि आता हे पार्थिव हलवण्यात आलेले आहेत। मात्र या लोकांच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये ही सगळी घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळत आहे। आपण पाहतो की बागशाळेतल्या संपूर्ण मैदानामध्ये डोंबिवलीकर मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले होते आणि थोड्याच वेळामध्ये या तीनही पार्थिवांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यांच्यावरती थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार। मात्र या सगळ्या डोंबिवलीकरांच्या तीव्र भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं अंतिम संस्कार दर्शनासाठी जमलेला होतात, घोषणाबाजी होते आहे, भ्याड हल्ला झाला आणि आपल्या डोंबिवलीतल्या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला। कशा पच्च्या या सगळ्या तुमच्या भावना आहेत सध्याच्या? हा अत्यंत क्रूर अशी हत्या, हिंदूंना हिंदू समजून आणि हिंदूंना बोलून आणि त्यांची हत्या झालेली आहे आणि सर्व हिंदू याचा निषेध करत आहेत। सरकार सक्षम आहे आणि सरकार लवकरात लवकर त्यांचा मास्टर माइंड शोधून त्याला कडक शासन करेल आणि खरं तरच ह्या हिंदूंना आमच्या सर्वांना न्याय मिळेल। आणि हा भ्याड हल्ला आहे, ह्या भ्याड हल्ल्यामध्ये जे निरपराध आमचे हे 3 डोंबिवलीचे जवान गेलेले आहेत तर त्यांच्या कुटुंबाला आम्ही सांगतो की त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देव। धन्यवाद। पाहतोय की या सगळ्या महिला सुद्धा डोंबिवलीतल्या मोठ्या संख्येने जमलेल्या होत्या। भ्याड हल्ला झाला, आपल्या डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू झाला, असंख्य पर्यटक सुद्धा मृत्युमुखी झाले। या सगळ्याचा निषेध तुम्ही करता आहात, पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करता। आप बोला प्लीज मॅडम। कसं हे दुःखद झालेलं आहे, अतिशय दुःखद घटना आहे आणि आज आपले भारतीय जवान, भारतीय त्याच्यातले जे आहेत आपले लोक, ती अशा प्रकारे त्यांची जी मारहाण झालेली आहे, अतिशय म्हणजे अगदी त्यांच्या फॅमिली समोर ही घटना झालेली आहे, त्यांची मुलं, त्यांच्या बायकांसमोर हे झालेली घटना आहे। अक्षरशः आम्ही न्यूजवर बघून आमच्या अंगावर अक्षरशः थरार काप उठला आहे। त्या लोकांची काय अवस्था झाली असेल हे सांगण्याइतकं नाही आहे। आणि अगदी त्या लोकांना जसं आज त्यांनी भारतीयांना त्यांनी विचारून हिंदू आहे का म्हणून हे हिंदू धर्माबद्दल त्यांनी जो हे केलेला बहिष्कार, तर त्यांनाही त्या पद्धतीनेच त्या याच्याने तसंच अगदी कपडे काढून त्यांनाही विचारायला पाहिजे की तुम्ही मुसलमान आहात ना, आणि अशा प्रकारे त्यांची मारहाण झालीच पाहिजे। आणि आज त्यांच्या आत्म्यास जे आपले मोगे आहेत साहेब, जोशी साहेब आहेत, लेले साहेब, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। करणाऱ्या दहशतवाद्यांना जिवंत सोडू नका अशी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यांनी मिळून मागणी केली। उद्या डोंबिवली उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची सुद्धा विनंती केलेली आहे। डोंबिवलीकरांच्या भावना सध्याच्या घडीला काय? सध्या तरी मी पहिल्यांदा आमच्या तिन्ही हिंदूंना श्रद्धांजली वाहतो। अक्षरशः डोळ्यातून पाणी येतो, पावत नाही, हे सर्व पावत नाही। पण जर हिंदू म्हणून त्यांना मारलं असेल, त्यांनी ना जात विचारली ना धर्म काय विचारला नाही, तू कुठल्या जातीचा आहे कुठला काय हे नाही विचारलं त्यांनी फक्त हिंदू धर्म विचारला। उद्या जर ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वतः भूमिपुत्र आहे, मी स्वतः विश्व हिंदू परिषद बजरंग दलमध्ये काम करतो, सहसहयोग काम करतोय। जर या गोष्टी जर आम्ही जर उद्या हाताळल्या, आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या देशामध्ये आम्ही हाताळल्या, तर याला पोलीस प्रशासन सुद्धा थांबू शकत नाही। जर हिंदूंचा उद्रेक बघायचा असेल तर हा विषय भरपूर टोकाला जाणार आहे। याचा आम्ही तर धिक्कार करतो या गोष्टीचा। पोलीस प्रशासन आम्ही यांच्याकडे दाद मागतोय की आम्हाला हिंदूंना न्याय देतील का। जर या गोष्टींचा आमचा हिंदूंचा उद्रेक झाला, आम्ही जर आमच्या आजूबाजूच्या मुसलमानांचा त्रास द्यायचा ठरवला, तर हा एकदम खराब स्थिती निर्माण होईल। ही स्थिती कोणीही थांबू शकत नाही। याचा आम्हाला मुख्यमंत्री सुद्धा आले होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते इथे, त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे, साहेब तुम्ही कठोरात कठोर यांना काहीतरी यांचा बंदोबस्त कराल, हीच अशा अपेक्षा आहे। हिंदूंचा उद्रेक बघू नका। हिंदू बघून जर असे कपडे काढून एवढे घाणेरडी काय चाललंय, मी परत सांगतोय, आम्हाला या माध्यमातून एवढं सांगतोय की आजचा जो हिंदू विभागलेला आहे, जातीपातीमध्ये विभागलेला आहे, या हिंदूंना एवढीच विनंती करतोय, आता एकत्र या सर्वाला आपण स्वतः जिम्मेदार आहोत।
या आपण स्वतः जिम्मेदार आहोत. याला आपण आळा घातला पाहिजे. हे आळा घालू शकत नाही. याला आपण संघटित आलो पाहिजे. आपण एकत्रित आलो पाहिजेत. पाहतो की डोंबिवलींच्या या सगळ्या डोंबिवलीकरांच्या भावना आहेत. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये डोंबिवलीकर जमलेले आहेत आणि अंतिम दर्शन झाल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये अंतिम संस्कार या तीनही पार्थिवांवरती करण्यात येणार. मात्र या सगळ्या डोंबिवलीकरांच्या संतापजनक ज्या काही भावना आहेत की उद्रेक जो आहे तो डोंबिवलीकरांचा पाहायला मिळतोय, संताप पाहायला मिळतो आहे की ज्या पद्धतीनं आमच्या हिंदूंवरती गोळ्या घालण्यात आल्या तर त्यांना अतिरेक्यानं सुद्धा त्याच पद्धतीनं मरण द्यायला हवं आणि त्यासाठी सरकारनं ठोस अशी कारवाई या सगळ्यांवरती करावी अशा पद्धतीच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या या सगळ्या डोंबिवलीकरांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहेत. थोड्याच वेळामध्ये या तीनही पार्थिवांवरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. मात्र या अंतिम दर्शनासाठी जेव्हा ही पार्थिव ठेवण्यात आलेली होती तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये डोंबिवलीकर जमलेले होते आणि त्यांनी आपल्या तीव्र भावना ज्या आहेत त्या सध्या व्यक्त केलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे तशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि पाकिस्तान मुर्दाबादचे नारे संपूर्ण वेळ आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, डोंबिवली.